आज आई संडे ने आता आम्ही बाहेर चाललोय. संडेच्या दिवशी सगळं आवरलं तर मम्मीचं त्यांचं पण आवरलं असून चला जाऊया. गेडे ते बघ स्वतः करायचं नाही. रील बघितली का स्वतः? 34 गेले ना. हा 34 लगेच तरी पण एवढी व्हायरल गेली बघ ना. नको ओळखू द्या आम्हाला. बस काय लाईट मारली होती. पिंपळे दूर तर गाईज आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? आर्यन डायनासोर पार्क. आर्यनला घेऊन चाललोय. आर्यन खूप रडत होता आमचा गार्डनला जायचं म्हणून मग आता त्याच्यासाठी आम्ही चाललोय. आर्यन काय मग काय वाटतंय तुला आता जायचं तुझ्या मनात फिरायचं? माझ्या मनात झालं ते. मग काय वाटतंय तुला? हा? काय नाही वाटत मला. काय नाही वाटत? सांग ना तरी पण. ढोल्या तुला काय वाटतंय? आनंद आनंद वाटतोय. आनंदाबाई आणून देऊ काय नाही एखादी. त्याला आनंद वाटतोय आता. आणि वेदाला खूप दुःख झालेलं आहे आमचा रडत बसलाय. आणि वेदा रडत बसलाय. त्याला असंच कायम जाताना कुठे दुःख होतं. आता इकडे बघ स्माइल वेदा. वेदा स्माइल. इकडे तर बघ एकदा. हे बघ काय माझ्या हातात. अय वेदा नाही काय खरं नाही. तूच म्हणली ना श्वेता घे म्हणून का मी घेतलं? मी घेतलं. आपण तो डोसोय ना. ऐ गप. मी घेतलंय रे. जाऊन दे नवीन घेऊ आता खराब झाला. मी दुसरा आणून देईन तुला. ग बस रडू नको आता. अरे नाही practice चे. दोन तुकडे करून पे हातात देतो आणि नंतर तू घरात बस. अरे लहान आहे का तोडायला आम्ही? गबसा हे गबसा आता रडू नका आता. गबसा हे रडायला नका लावू त्याला. शांत बसा. रडायची गरज नाही बाळा. दुसरं घेता येईल. आता नको रडू आता. गबस आता तुम्ही घसरकुंडी खेळणार मग आम्ही काय करायचं? बघ ना म्हणून म्हणूनच हुशार घेतलं. आहे बाबा. बघ अरे इकडे बघ. बघू ना तोंड तुझं. अय तर काही आता आम्ही आलोय गार्डनला. श्वेता गर्दी आता काय करायचं? घरी जायचं थोड्या वेळ. घरी जायचं. घरी जायचं. ती बघ किती गार्डनचा तर सुंदर व्ह्यू इथून बाहेरून दिसतो. पण काय आता उपयोग नाही. नंबर आला तर हाय नाही तर बसा बोलू जाग इकडे. तर फायनली गाईज आम्ही आलोय आता. आलो ना श्वेता? येस. एंट्रन्सच एवढं भारी. जेव्हा पहिले आम्ही आलतो का हा. तेव्हा मागचे डान्सर नव्हतेच. जगताप साहेबाच्या पियाला फोन केला होता. हा का? हा पहिला एकच होता. इथं फोटो काढायचं. काढायचे ना. कसलं छान. काढायचे ना तिथं. मला तिला मी पुढे जाऊ. होतं का पण खरंच की? नव्हताच. नव्हता. कोणीच काही नव्हतं. मी पहिलेच अगोदर सेटिंग लावली तू. बोल फक्त. कोण आहे रे? फक्त आवाज वाढवणार. माणसाला फोन लावायचा. त्या याच्या माग काय करायचं तुला भिंतीला? त्याच्या माग तिकडे एवढं खाय. कॅन्सल. ब्लॉग नाही चालू काढ ना मग. पकडणार तू सगळं. पकडणार काय आजल दी. मला मम्मीने घेऊन दिला. खोट एकाने घेऊन दिलं का? एकाने घेऊन दिलं. 40-50. बघा झालं. दोन आवरे काढा ना.
फोटो काढ ना, चल ना, दिवस आहे तोवर फोटो काढा आणि नंतर खेळून जा आपण. 8 वाजेपर्यंत आम्ही. फोटो काढा अगोदर, खेळायचं. कुठं फोटोच काढतोय तर खूप दिवसापासून चाललं होतं मुलांचं की जायचं गार्डनला जायचं. ॲक्च्युली मी एकदा दोनदा आले होते, पण लग्नाच्या आधी भरपूर दिवस झाले त्यानंतर मी परत आले नव्हते. तर खूप दिवस झालं चाललं होतं जायचं बाहेर आणि मग सगळ्यांनाच घेऊन आलो. पण आम्हाला यायला थोडं लेट झालं, तोपर्यंत अंधार पडला होता. काही जास्त फोटोज नाही, पण तरी पण काढले आम्ही, नाही म्हणून काढलेच. फोटो कुठेही गेलो तरी फोटो काढल्याशिवाय परत येत नाही आम्ही. मी आणि श्वेता तर नाहीच येत. काय मला नाही माहिती. काय भारी वाटते बघ. तीच आता हे खेळणार आहे बघ. त्याची मजा. काय नाही खेळ. गाली देवे हाईट हे आमचा स्नॅपचॅटला तसा फोटो काढला आता त्या गाडीत होता तसं. हे श्वेता आपलं ते स्नॅपचॅट कधी कधी छोट्या मुलांसारखं छोटं होणं पण खूप छान वाटतं. ए चला कारण बऱ्याचशा गोष्टी आता जसं जसं मोठं खूप लहान होते तेव्हा खूप जास्त खेळायचे मी. पण आता एवढ्यात सगळंच घर म्हणजे जबाबदाऱ्या पडतात अंगावर. आपण जसं जसं मोठं होतो तसं सगळ्या गोष्टींपासून लांब जातो. तर आज खूप वर्षांनी मी हातात घेतलं टेनिस आणि खूप वर्षांनी खेळलं आणि खूप भारी वाटलं. खायचं ते तुम्हाला खूप एन्जॉय केलं. थंडी वाजायला लागली आता. हे कर ना कॉमेंट्री अरे खेळते ते ना मला शे. आपण तो आलतो काय गाई झाली. खाडा आणि सरतो फक्त हा मोठावाला एकच आहे ना. काय नव्हतं चला हे असलं काय नव्हतं, फक्त एवढं एकच होता. आता आम्ही परत निघलोय. तसलं काहीच नाही. मला आणखी व्हिडिओ टाकायचे चॅनल वरती. टेनिस घेतला का? हा तर संडेचा ब्लॉग झाला आता. चला आता जाऊया घरी. खायला दिदी याला खायचं काय. अयो स्वतः म्हणजे मला खायचं मला सांगते. मी नाही म्हणलं, काय तूच म्हणलं. अरे देवा. डायनासोर चला तर मंडळी, काहीसा आजचा दिवस असा होता. फॅमिलीला थोडा टाईम दिला, मुलांना थोडा टाईम दिला, स्वतःही खूप छान टाईम स्पेंड केला. घरच्यांसोबत एन्जॉय करणं खूप छान वाटतं. तर असा काहीसा दिवस गेला आजचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत असा टाईम थोडाफार स्पेंड करत जा. सगळ्यांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.